मैदानाच्या आतमध्ये ओपन हाफ मधला पहिला चेंडू, पहिला सामना. पहिल्या चेंडूवरतीच विकेटचा प्रयत्न, आल्या मात्र स्वतःच्या नावाचा ठसा षटकाराने उमटवलाय. उमर खानच्या फळीतून अर्थातच आपण हाय अँड हँडसम सिक्सर पाहिलाय. चला एक बॅट सापडलेली आहे, अर्थातच एंट्री गेट मध्ये होती. आधीची बॅट आहे, विथ कव्हर बॅट आहे. इथे मात्र आपण पाहिलं फुलर लेनचा चेंडू फक्त ड्रॅग केला ऑन साइडला. खेळाडू आहे जिथपर्यंत रोहन चार्ज घेण्याचा प्रयत्न केला, परंतु स्क्वेअर ऑफ द विकेट खेळाडू आला. एक आधीची बॅट सापडलेली आहे विथ कव्हर. तर जर कोणाला अर्थातच कोणाची असेल तर आपली ओळख पटवून कॉमेंट्री स्टुडिओ मधून घेऊन जायची आहे. एंट्री गेट वरती बॅट भेटलेली आहे. इथे मात्र फुलरडेनचा चेंडू आपण पाहिला पुन्हा एकदा. प्लेड स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर अजून बाहेरच्या दिशेने चेंडू चालत गेला. सर्व चेंडू विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अप्रतिम चेंडू. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय जवळ पोहोचणार आहे 7 या आकड्यावर. इथे मात्र अजूनही चांगला चेंडू, फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न झालाय. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतो 8 या आकड्यावरती आहे. येणारे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. चांगलं षटक म्हणावं लागेल. राहुल आहे ना बॉलर, गोलंदाजी मार्क वरती आपण राहुलला पाहतोय. इथे मात्र एक वेगा फटका घेण्याचा प्रयत्न, लाऊड अपील आणि पहिला एलबीडब्ल्यूचा झटका आपण पाहतोय. सकाळच्या 17 पासून आतापर्यंतचा पहिला लेग बिफोर द विकेटचा झटका आपण पाहतोय आणि ते मान मात्र आपण पाहतोय राहुलच्या पदरी पडत आहेत. सरळ फलंदाज क्लम झाला आणि अर्थातच लेग बिफोर द विकेटचा इशारा पंचांच्या माध्यमातून विकेटचं पतन आपण पाहतोय. गॉन. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतो रॉयल संघ जाऊन पोहोचतोय केवळ आणि केवळ 8 या आकड्यावर. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहेत. अर्थातच बॅटिंग मार्क वरती आपण अजून एक टेनिस क्रिकेट विश्वामधला लखलखता सितारा आपण पाहतोय. राज गोठणकरला बॅटिंग मार्क वरती पाहतोय. इथे मला ड्रॅग करायचा होता ऑन साइडला, फटका तितका चांगला नाही. डीप मध्ये खेळाडू तैनात आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट एका धावेने समाधानी व्हावं लागणार आहे. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय
9वी आकड्यावरती आहे. चांगली गोलंदाजी अजूनपर्यंत राहिली आहे. एक ओव्हर झाली ना. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला. 9 ऑन द स्कोर कार्ड टैली अपन पाहतो रॉयल संघ. वेलकम होगा फिर एक बार सभी का. आप देख रहे फ्रेंड्स 11 ट्रॉफी 2024. एक ओवर की समाप्ति के बाद रॉयल्स की रनों की बात की जाए, रन संख्या लगी 9 ऑन द स्कोर कार्ड टैली. गेंदबाजी मार्ग पर इस वक्त प्रथमेश को इंट्रोड्यूस किया गया. गेंदबाजी मार्ग पर इस वक्त प्रथमेश. पहली ओवर की समाप्ति के बाद रनों की बात की जाए, रन संख्या अभी भी रुकी है 9 पर. चलते फिर एक बार बीच मैदान के अंदर. इस वक्त शॉर्ट गेंद जरूर थी ऑफ स्टंप के ज्यादा बार. अंपायर को मजबूर किया इस वक्त यहां पर एक्सरसाइज करने के लिए. रनों की बात की जाए इस वक्त डबल डिजिट में आपको स्कोर कार्ड की गाड़ी दौड़ते हुए दिखेगी. 10 ऑन द स्कोर कार्ड टैली आप देख रहे. 10 लगे स्कोर कार्ड पर. पहला मुकाबला जरूर ओपन हाफ का, जहां पर एक तरफ आप देख रहे विक्रोलियंस विक्रोली, तो दूसरी तरफ रॉयल से मुकाबला. शॉर्ट गेंद बड़ा हिट करना चाहते थे, फिर एक बार गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, सीधा गेंद जाएगी विकेट कीपर के दस्तानों में. अच्छी गेंदबाजी अब तक रही है. गेंदबाजी मार्ग पर जरूर इस वक्त आप प्रथमेश को देख रहे. कई तारे सितारे जरूर ओपन हाफ में आपको इन एक्शन में इस गोरेगांव के प्रबंधन ग्राउंड पर दिख रहे. इस वक्त गति में परिवर्तन, फिर एक बार स्लोवर वन जरूर, शरीर से थोड़ा सा लंबे रखा. गति में परिवर्तन का इस्तेमाल जरूर गेंदबाज प्रथमेश ने किया है. स्लोवर वन का इस्तेमाल, नकल गेंद का इस्तेमाल जरूर बखूबी अब तक किया है प्रथमेश ने, और इसी के लिए जाने जाते. रन संख्या की बात की जाए, रन संख्या अभी भी रुकी हुई है 10 पर. इस वक्त शॉर्ट गेंद ट्रैक करना चाहते थे ऑन साइड पर, खिलाड़ी वहां पर है, गेंद निकल जाएगी जरूर. 1 टैप ओवर द रोप. 4 रनों के लिए. खिलाड़ी डीप स्क्वायर लेग पर जरूर वहां पर मौजूद था, पर थोड़ी सी गलती, मिस जज, नजर हटी, दुर्घटना घटी, गेंद गई सीधा सीमा रेखा के बाहर. 4 रनों के लिए. 4 रनों के साथ रनों की बात की जाए, रन संख्या जाकर पहुंचेगी 14 ऑन द स्कोर कार्ड टैली. 14 लगे स्कोर कार्ड पर. दूसरे ओवर का खेल जरूर प्रथमेश गेंदबाजी मार्ग पर है. गेंदों की बात की जाए, आने वाली 2 गेंदें बची है. टू गो सर, आने वाली 2 गेंदें बची है. टू गो. चला करेक्शन आपण पाहतोय. चला करेक्शन आपण पाहतो. 3 धावा झाले, 3 चेंडू झाले सर. चलते फिर एक बार प्रथमेश, फिर एक बार शॉर्ट गेंद स्ट्रेट डाउन द ट्रैक, ओवर द बॉलर सेट खेलना चाहते थे, वहां पर लॉन्ग ऑन पर खिलाड़ी ने की गलती. मिलता हुआ ये जीवनदान. लॉन्ग ऑन पर वहां खिलाड़ी जरूर था, पर उस वक्त ये जीवनदान बल्लेबाज को जरूर मिला है. राज जैसे बल्लेबाज को अगर आप जीवनदान देंगे तो जरूर क्रेडिबिलिटी उसके पास है, क्रेडिबल है वो, और उस क्रेडिबिलिटी का इस्तेमाल वो जरूर बीच मैदान के अंदर करेगा. बड़ा हिट लगाना चाहते थे, स्लॉट में गेंद जाएगी सीधा. फील्डर बने दर्शक बने फील्डर, आता हुआ जरूरी है, और एक मच नीडेड सिक्सर. रनों की बात की जाए, रन संख्या जाकर पहुंचेगी 21 ऑन द स्कोर कार्ड टैली. मच नीडेड सिक्सर. पिछली गेंद पर जरूर कैच ड्रॉप हुआ था, उसके बाद इस गेंद में जरूर बड़ा हिट लगाया है. बैटिंग बल्लेबाजी मार्ग पर ओमकार को आप देख रहे हैं. इस वक्त स्क्वायर कट जरूर किया डीप पॉइंट में, जब तक गेंद को पकड़ा जाएगा सिंगल जरूर कंप्लीट होता हुआ.
ओमकार की अच्छी बल्लेबाजी, सेंसिबल क्रिकेट। 2 ओवर की समाप्ति के बाद होने की बात कीजिए, रॉयल्स जाकर पहुंचेंगे 22 ऑन द स्कोर का टैली, लॉस ऑफ 1 विकेट। चलते बीच मैदान के अंदर गेंदबाजी मार्ग पर फिर एक बार आप देख रहे हैं, फिर गेंदबाजी मार्ग पर आप राहुल को देख रहे हैं। इंडिविजुअल जरूर, दूसरा टीम के लिए तीसरा ओवर लेकर फिर एक बार राहुल की बात की जाए, पहले ओवर में जरूर 9 रन खर्च किए थे। बड़ा हिट लगाने का प्रयास, इस वक्त मौका जरूर है, रोहन जरूर देखते रहेंगे सिर्फ गेंद को, दर्शक की तरह सिर्फ देखना होगा। लॉन्ग ऑफ के ऊपर से आता हुआ ये जरूर सिक्सर, केवल दिशा दिखाई थी, बल्लेबाज ने गेंदबाज की स्पीड का इस्तेमाल किया, गति का इस्तेमाल किया। बेसिक्स ऑफ क्रिकेट जरूर, स्टांस थोड़ा सा बड़ा निकाला, गेंद की रीच तक वहां पर पहुंचे और जरूर लॉन्ग ऑफ के ऊपर से जड़ दिया सिक्सर। और इस वक्त फिर एक बार अंपायर को मजबूर किया, थोड़ा सा प्रेशर में दिख रहे गेंदबाज। पहला ओवर अच्छा घटा जरूर था, इस वक्त जरूर थोड़ा सा यहां पर सजेशन देते हुए, क्योंकि विकेट की पीछे बात की जाए तो खुद अमोल दादा वहां पर खड़े, टेनिस क्रिकेट में जरूर एक सबसे ज्यादा अनुभवी खिलाड़ी है और यहां पर अनुभव साझा करते हुए अपने गेंदबाज को जरूर थोड़ा सा सलाह देते हुए, और इन्हीं सजेशंस का जरूर काम इस वक्त गेंदबाज को है। इस वक्त फिर एक बार पुल करना चाहते थे, इस टाइम स्ट्रोक मिड ऑफ पर, वहां पर कोई खिलाड़ी नहीं है। जब तक रोहन डीप से आएंगे 1 रन जरूर पूरा होता हुआ। रन की बात कीजिए, रन संख्या आप देख रहे हैं 30 ऑन द स्कोर का टैली। यहां पर बेहतरीन गेंद यॉर्कर गेंदबाजी, ब्रह्मास्त्र का यहां पर इस्तेमाल, पूरी तरीके से चकमा खाए बल्लेबाज। आने वाली 2 गेंदें बची है, तारीफ करनी होगी जरूर गेंदबाजी मार्ग पर। राहुल को आप देख रहे हैं, क्या बेहतरीन गेंदबाजी रही है, पहली गेंद पर सिक्सर आने के बाद जरूर अच्छी वापसी की है। इस वक्त देखिए अच्छी गेंद, लाउड अपील और यस क्लम हुए वहां पर, लाइक बिफोर द विकेट, बैटर बैक टू दी डग आउट गॉन। यहां पर जरूर विकेट के सामने पकड़े गए, फुलर लेंथ की गेंद वहां पर थी
क्रॉस बैटे स्ट्रोक खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं और जरूर अंपायर का कहना था कि जरूर आप विकेट के सामने पकड़े गए। लेग बिफोर द विकेट के नाम पे लगता हुआ ये और एक झटका। बॅटिंग मार्क वरती आपण पुन्हा एकदा आशिष कनोजियाला पाहतोय। 6व्या मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा धावांचा विचार केला, धावफलक आपण पाहतोय 30 ऑन द स्कोर कार्ड टॅली आपण पाहतोय। धावफलक अजूनपर्यंत सुसज्ज परिस्थितीमध्ये, परंतु विकेट सुद्धा आपण पाहतोय वारंवार अंतराळावरती पडताना आपण पाहतोय। शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक आहे, तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती सुद्धा इनसाइड एज डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि पंच एक धावेचा इशारा दर्शवत आहेत। 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला रॉयल्स 31 या आकड्यावरती आहे। 31 ऑन द स्कोर कार्ड टॅली आफ्टर कंप्लीशन ऑफ 3 ओव्हर्स। पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये धावांचा विचार केला, धावफलक आपण पाहतो 31 या आकड्यावरती आहे। पहिल्या इनिंगचा खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो। 3 षटकांची समाप्ती झाली, 31 धावा धावफलकावरती आहेत। रॉयल्स धावांच्या हिशोबाने तर नक्की चांगल्या परिस्थितीमध्ये, परंतु इथे मात्र कोणत्या तरी फलंदाजाला शेवटपर्यंत फलंदाजी करावी लागणार आहे। अजून येणारे 12 चेंडू महत्त्वपूर्ण आहेत। गोलंदाजी मार्क वरती आपण गोलंदाज यावेळेस ऑन साइडला फक्त दिशा दाखवली आहे। 1 धावेचा इशारा अर्थातच पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय। धावांचा विचार केला, धावफलक आपण पाहतोय 32 या आकड्यावरती आहे। इथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय त्याच रिजन वरती वंडीचा इशारा पंच दर्शवत आहेत। धावांचा विचार केला, धावफलक 33 या आकड्यावरती आहे। 33 ऑन द स्कोर कार्ड टॅली। 4थं षटक प्रगतीपथावरती ओव्हरऑल क्रिकेटचा 16 आपण पाहतोय। फ्रेंड्स 11 ट्रॉफी 2024 स्ट्रॉंगली सपोर्टेड बाय ऑर्गनायझर अर्थातच सन्माननीय आदरणीय संजय साहेब, मुन्ना सर, यतीन सर यांच्या अथक प्रयत्नातून अर्थातच उद्यास आलेली स्पर्धा आपण पाहतोय। फुलर लाईन स्टेट डाऊन द ट्रॅक ऑन साइड रिजन वरती मिड विकेट वरती खेळाडू आहे। लॉंग ऑनचा खेळाडू जिथपर्यंत चार्ज घेईल 1 धाव तर परिपूर्ण होणार आहे। धावांचा विचार केला, सिंगल ज्याला आपण क्रिकेटमध्ये ऑक्सिजन म्हणतो त्या ऑक्सिजनच्या जोरावरती जाऊन पोहोचणार आहेत 34 या आकड्यावर। 34 ऑन द स्कोर कार्ड टॅली। इथे मात्र अर्थातच ड्रॅग करण्याचा प्रयत्न होता ऑफसाइडच्या चेंडूला, डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू तैनात आहे। धावांचा विचार केला, धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचणार आहे 35 ऑन द स्कोर कार्ड टॅली। या 4 चेंडूवरती 4 सिंगल आपण पाहिले आहेत, तर धावा येणं गरजेचं आहे। ऑक्सिजनचा वापर वारंवार आपण पाहतोय। यावेळेस स्लॉट वरती चेंडू आहे, जाणार का पार्किंग प्लॉट मध्ये, तर या पंचांचा इशारा स्लॉटच्या चेंडूला पाठवलाय फलंदाजाने पार्किंग प्लॉट मध्ये। धावांचा विचार केला, धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचणार आहे 41 ऑन द स्कोर कार्ड टॅली। ओमकारने अजूनपर्यंत चांगली फलंदाजी केली। ओपनिंग साठी तो मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्याच्यानंतर मात्र पूर्णपणे इनिंगला सांभाळले आणि ज्या वेळेस मात्र गिअर बदलण्याची गरज होती तो गिअर मात्र त्याने बदललाय। इथे मात्र पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू ऑन साइडला खेळला, डीप मध्ये खेळाडू तैनात, 1 धाव झाली, दुसऱ्याचा प्रयत्न होणार नाहीये।
एका धावेने समाधानी व्हावं लागणार आहे, सॅटिस्फाईड व्हावं लागणार आहे. या एके धावेने धावफलकाचा विचार केला, धावफलक जाऊन पोहोचणार आहे. आपण पाहतोय 42 ऑन द स्कोर कार्ड टॅली. रॉयल संघाचं धावफलक आपल्याला सांगते 42 या आकड्यावरती आहे. चौथं षटक अर्थातच समाप्त झालंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर अर्थातच धावफलक 42 या आकड्यावरती आहे. शेवटचं अंतिम षटक. उधर कर रहा है ना, अंपायरिंग कर रहा है गोरिया स्पोर्ट्स क्लब. अर्थातच गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय अंधेरीचं अजून एक टेनिस क्रिकेट विश्वातील अंडरआर्म क्रिकेट म्हणा, टेनिस क्रिकेट म्हणा, रोहन साळुंखेला आपण पाहतोय. शेवटचं अंतिम षटक महत्वाचं असणार आहे, कारण धावांचा विचार केला 42 धावा तो धावफलकावरती आहेत. पहिला चेंडू शॉर्ट अंपुलचा प्रयत्न, चेंडू निघून जाणार आहे का? आणि यस, चेंडू निघून जातोय. शॉर्ट अंपुलच्या माध्यमातून येतोय हा षटकार. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 48 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 48 धावा धावफलकावरती. रोहनच्या पहिल्या चेंडूवरतीच ओमकारच्या फळीतून शॉर्ट आर्म पूल तर झालाय सक्सेसफुल. शॉर्ट पद्धतीचा चेंडू त्याला पॅनलाइज केले. इथे मात्र कमबॅक, मिस टाइम स्ट्रोक, नो मॅच लँड वरती चेंडू जातोय आणि इथे मात्र खेळाडू तैनात आहे. 1 धाव झाली आहे, दुसऱ्याचा प्रयत्न, 2 धावा परिपूर्ण होणार आहेत. 2 धावेने धावफलक अर्थातच सांघिक टोटल मात्र 50 धावांवरती जाऊन पोहोचतोय. इथे मात्र पुन्हा एकदा स्टेट डाऊन द ट्रॅक, अगदी सरळ दिशेने आपण पाहतोय. फिल्डर बने दर्शक, दर्शक बने फिल्डर. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 56 या आकड्यावरती आहे. ओपन लॉट मधला पहिला सामना, एका बाजूला रॉयल्स, दुसऱ्या बाजूला विक्रोलियन्स विक्रोळी. बिग हिटचा प्रयत्न, बॅक टू बॅक, अजून एक. पहिला वाला बेहतर था तो ये वाला बेहतरीन है. येतोय अजून एक महत्वाचा षटकार. 6 धावा. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 62 62 या आकड्यावरती आहे. येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत. तो रोहन वरती आक्रमण झालंय आणि ते आक्रमण कंटिन्यू राहणार आहे. डीप मध्ये खेळाडू आहे, 1 धाव तर झाले. स्ट्राईक एंड रोटेशनचा प्रयत्न असेल. ओमकार स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु स्ट्राईक एंडच्या फलंदाजाने तितकी तत्परता, जलदता दाखवली नाहीये. धावांचा विचार केला धावफलक जाऊन पोहोचणार. सिंगल तर आलाय. चला, तब्बल 40 धावांची खेळ करून ओमकार बॅक टू दी पवेलियन आपण पाहतोय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. बिग हिटचा प्रयत्न, बराच काळ चेंडू हवेत आहे आणि क्लिअर होईल का? तर यस, क्लिअर होतोय. येतोय अजून एक ब्रँडेड षटकार. या 6 धावांनी धावफलक जाऊन पोहोचणार आहे. 69 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 70 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे विक्रोळी, अर्थातच अमोलदादा प्रतिष्ठान या संघाला, अमोलदादा म्हात्रे या संघाला.
तब्बल 69 धावांचा पाठलाग करायचा आहे.
चला श्रेयस इंदुलकर आणि ऋषभला आपण फलंदाजी मार्क वरती पाहतोय. अर्थातच श्रेयसचा विचार केला, टेनिस क्रिकेट विश्वातील अजून एक मोठं नाव, मागच्या अनेक वर्षापासून आपण त्याला टेनिस क्रिकेटमध्ये खेळताना पाहतो आणि नॉस्टॅक एंड वरती अर्थातच आपण ऋषभला पाहतोय. ये तो खेला अच्छे सेकंड. गोलंदाजी मार्क वरती गुलामला आपण पाहतोय. 70 धावा रोखायचे आहेत. ओपन हाफ मधली तगडी लढत आपण पाहतोय. चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष, कडवी लढत. सहाव्या मैदानाच्या आतमध्ये अर्थातच चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष आपण पाहतोय. 70 धावांचा पाठलाग करायचे. सहाव्या मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती आपण श्रेयस इंदुलकरला पाहतोय. अर्थातच टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव, परंतु आज मैदानाच्या आतमध्ये परफॉर्म करावा लागणार आहे. 70चा पाठलाग करायचा आहे. चला उमेश 11 संघाचा कर्णधार पहिल्या चेंडूवरती ऑफसाईडच्या बाहेरच्या चेंडूला स्क्वेअर कट करायचं होतं. चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क झाला नाही. सरळ चेंडू विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. गुलाम अर्थातच पहिला चेंडू चांगला हातावतोय. फलंदाजाच्या रीच पासून लांब ठेवला आणि त्यासोबतच गतीपेक्षा बाउन्स सुद्धा जास्त चांगला होता. इथे मात्र शॉर्ट चेंडू पुन्हा एकदा त्याच गतीने मात्र बीट केलं जात आहे. श्रेयस इंदुलकरला कौतुक करावं लागेल गोलंदाज गुलामचं. फलंदाजाच्या रीच पासून बॅक टू बॅक 2 चेंडू फलंदाजाच्या रीच पासून लांब ठेवलेत आणि त्याचाच फायदा आपण पाहतोय, भेटतोय गोलंदाज गुलामला. 70 धावांचा पाठलाग करताना पहिले 2 चेंडू श्रेयस इंदुलकरच्या विरुद्ध डॉट आल्यात. आणि इथे मात्र ड्रॅग केला ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू तैनात जरी असला. 1 धाव झाली आहे. एका धावेने समाधानी व्हावं लागेल. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय विक्रोळी विक्रोळी 1 ऑन द स्कोर कार्ड टॅली. चला उमेश 11 संघाचा कर्णधार वारंवार आपल्याला कॉल दिला जातो. विनंतीला आपण मान देऊन यायचे टॉस साठी. इथे मात्र बेगेटचा प्रयत्न. स्लॉट वरती चेंडू आहे, जाईल का पार्किंग लॉट मध्ये? तर अर्थातच स्लॉटच्या चेंडूला पाठवले पार्किंग प्लॉट मध्ये. येतोय गोरेगावच्या सिताऱ्याकडून मात्र अर्थातच ऋषभच्या फळीतून डेव्हिड वॉर्नर कॉपीबुक स्टाईल मध्ये षटकार. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय पायावरच्या चेंडूला अर्थातच जर आपण हा चेंडू लेफ्ट हँडेड बॅटरला दिला तर अर्थातच तो गिफ्ट मात्र कबूल करणार आहे आणि तीच कबुली मात्र या षटकाराने होते. धावफलक धावून पोहोचणार आहे 7 आकड्यावर. 7 ऑन द स्कोर कार्ड टॅली. विक्रोळी संघ एक बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातो. ऋषभच्या फळीतून हा षटकार मात्र महत्वपूर्ण असणार आहे, कारण गोरेगावचा सितार आहे आणि अर्थातच प्रबोधन क्रीडांगण त्याच्यासाठी होम ग्राउंड आहे असं म्हणायला सुद्धा चुकीचं ठरणार नाहीये. इथे मात्र वाईट चेंडू आपण पाहतोय. इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा प्लेड स्विंग अँड मिस. चांगला कमबॅक इथे मात्र आपण गोलंदाजाच्या माध्यमातून पाहतोय. टप्पा पडल्यानंतर अर्थातच चेंडू बाहेरच्या दिशेने चालत गेला. 3 चेंडूचा गेस झालाय. येणार 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. माफ करा, शेवटचा चेंडू असेल सर. इथे मात्र ऑनसाइडला ड्रॅग केले. पुन्हा एकदा 1 धाव झाली आहे.
एका धाव्याने समाधानी व्हावा लागेल. षटकाची होती समाप्ती. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 9व्या आकड्यावरती आहे. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये अजून 61 ची गरज आहे. 24 मध्ये 61. एका बाजूला आपण पाहतोय विक्रोलियन्स विक्रोळी, तर दुसऱ्या बाजूला अर्थातच रॉयल्सचा संघ आहे. उमेश 11 संघाचा कर्णधार. वारंवार आपल्याला 6वा कॉल दिला जातो. प्लीज आपण नाणेफेकीच्या कबलासाठी यायचे. इथे मात्र शॉर्ट आर्म पूल खेळाडू तो तिथे तैनात आहे, परंतु फक्त आपल्याला 2 धावा परिपूर्ण होणार आहेत. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय जवळ पोहोचणार आहे 11 या आकड्यावरती. 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. 11 ऑन द स्कोर कार्ड टॅली आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती आपण आशिष कनोजियाला पाहतोय. येणारे 5 चेंडू महत्वपूर्ण असणार आहेत. एक चांगला गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु समोर सुद्धा चांगली जोडी आहे. ऋषभ आणि श्रेयस इंदुलकर हे 2 फलंदाज आपण पाहतो. एक लोकल बॉय कोरेगावचा ऋषभ पुल करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू अर्थातच आउटस्विंगच्या माध्यमातून निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. अजून एक डॉट चेंडू आशिष कनोजिया. बॅकफूट वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट कव्हर रिजन वरती चेंडू ट्रॅव्हल झाला. एका धावेने धावफलकामध्ये बदल आपण पाहतोय. 12 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 12 धावा धावफलकावरती आहेत. चेंडूचा विचार केला येणारे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. इथे मात्र अजून एक डॉट चेंडू आपण पाहतोय. 70 धावांचा पाठलाग करताना प्रत्येक डॉट चेंडू आपल्याला सामन्यापासून थोडंसं लांब नेणार आहेत. श्रेयस मात्र थोडंसं अजूनपर्यंत लयमध्ये येताना आपल्याला दिसत नाही. त्याच्याकडे क्षमता आहे, याच्यात मात्र तीळ मात्र शंका नाहीये, परंतु त्या क्षमतेचा वापर प्रात्यक्षिक त्याला मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागणार आहे. आणि विकेटचा प्रयत्न ओव्हर द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू तिथे तैनात आहे. लॉंग ऑफला मिस टाइम स्ट्रोक. फलंदाज श्रेयस इंदुलकर. बॅक टू द पवेलियन गॉन. न्यू बॅटर आपण पाहतोय. मॅन फ्रॉम अंधेरी रोहन साळुंकेला यावेळेस मात्र इंट्रोड्यूस केलं जात आहे. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय अजूनही स्थिरवले 12 या आकड्यावर. उमेश 11 संघाचा कर्णधार. प्लीज आपल्याला वारंवार 8वा कॉल आहे, आपल्याला विनंती आपण जॉईन व्हायचे. तो गेला कॅप्टन कंटाळ ग्राउंड में नहीं. उमेश 11 बाहर है. ओमकार 11 गिरगाव बाहर है. वो लोग आया था ना, उन लोग त्यांचे प्लेयर आलेले नाही ते तरी बोलतो ना. स्टेट ऑन द ट्रॅक. अगदी सरळ दिशेने फटका. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ चे दोन्ही खेळाडू 4 सर घेत आहेत. बॅकअप आहे.
धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 13 या आकड्यावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 6.5च्या सरासरीने 13 धावा धावफलकावरती आहेत. 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. 13 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्क वरती राज सिंगला इथे मात्र आपण पाहतोय. अजून एक जलद गतीचा गोलंदाज, अजून एक गोरेगाव मधला सितारा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. राज सिंगला इथे मात्र इंट्रोड्यूस करण्यात आले. इथे मात्र शॉर्ट आर्म पूल सक्सेसफुल होणार आहे. रोहन साळुंकेच्या फळीतून हा येतोय. मच नीडेड षटकार. धावफलक जवळ पोहोचणार आपण पाहतोय 19 या आकड्यावरती. चलिए वॉलंटियर्स बॉल पास कीजिए. वॉलंटियर्स बॉल पास करा प्लीज. चलिए एक विदाउट किचन की चाबी अगर किसी को मिली हो तो प्लीज आप कॉमेडी स्टुडिओ में पोहोचाइए. कोणाला किल्ली भेटली असेल तर अर्थातच आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. रोहनच्या फळीतून हा षटकार येतो आणि 19 धावा धावफलकावरती सज्ज होणार आहेत. अजून एक शॉर्ट चेंडू बाहेरच्या चेंडूला ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता. चला टॉस साठी यायचंय. ओमकार 11 गिरगाव. चला संजय सर टॉस साठी आपण यायचंय. वसीम सर आप आइए टॉस के लिए प्लीज. चलते बीच मैदान के अंदर जरूर बेहतरीन प्रतियोगिता आप देख रहे हैं. फ्रेंड्स 11 ट्रॉफी 2024. वसीम सर से गुजारिश है कि जरूर टॉस के लिए आप आइए. दोनों टीमों के कप्तान यहां पर रेडी है, जहां पर एक तरफ ओमकार 11 और दूसरी तरफ उमेश 11. चलते बीच मैदान के अंदर जरूर रनों की बात की जाए, रन संख्या आप देख रहे हैं 22 पर है. 70 का पीछा जरूर करना है. बल्लेबाजी मार्ग पर आप जरूर अंधेरी का सितारा मिस्टर रोहन सालुंके को देख रहे. एक शॉर्ट आर्म पुल का सिक्सर आया है. चलो ओमकार 11 गिरगाव निर्णय पोहोचवायचा आमच्यापर्यंत. इस वक्त बड़ा हिट स्लॉट में गेंद जाएगी जरूर आउट ऑफ द पार्क. रोहन के बल्ले से आता हुआ ये ब्रांडेड सिक्सर और अंपायर का यहां पर इशारा है कि आपको मिलेगा क्या फ्री हिट. तो नो गेंद का इशारा अंपायर यहां पर बता रहे कि जब आपका जरूर पैर जमीन पर टकराया तब आपका पैर आगे निकल चुका था. नो गेंद का इशारा. नो +6. 29 ऑन द स्कोर का टैली आप देख रहे हैं. चला शुरुआत कीजिए प्लीज. अंपायर से आर्ग्यूमेंट आपको करना नहीं. अंपायर इज सुप्रीम. चेंडूचा विचार केला अर्थातच नहीं इधर तो लेट हो गया.
मैच देखने को 12:30 1 बजे स्पोर्ट्स क्लब में स्पोर्ट्स क्लब में इथे मात्र बिग हिट अजूनपर्यंत आपण पाहतोय. स्टँड अँड डिलिव्हर रोहन साळुंकेच्या फळीतून आपण पाहतोय हाय अँड हँडसम सिक्सर. .35 ऑन द स्कोर कार्ड टॅली आपण पाहतोय. हँड आय कॉर्डिनेशन परफेक्ट अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला निहाळ आला आणि त्याच्यानंतर मात्र रोहनने मात्र शेवटच्या षटकामध्ये जेवढ्या धावा दिल्या होत्या त्या धावा मात्र रिकव्हर केल्यात असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. धावांचा विचार केला धावफलक 35 या आकड्यावरती आहे. चला व्हॉलंटियर्स बॉल पास करायचे. व्हॉलंटियर्स बॉल पास करायचे. पस्तीस धावा धावफलकावरती 35 ऑन द स्कोर कार्ड टॅली. इथे मात्र अर्थातच थोडंसं दडपण आपण पाहतोय. 22च्या माध्यमातून अर्थातच ही धाव परिपूर्ण होताना आपण पाहतोय. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय जपून पोहोचणार आहे 36 या आकड्यावर. समीकरणाचा विचार केला येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 34 ची गरज आहे. इथे मात्र 17च्या सरासरीने धावा अर्जित करायचे आहेत. आशिषला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. इथे मात्र शॉर्ट आर्म पोल मिस टाइम स्ट्रोक डीप मध्ये खेळाडू तैनात आहेत. इथे मात्र कुठेतरी लेझी एलिगन्स आपण ऋषभचा पाहतोय. तयार नव्हता या शॉर्ट साठी. आता मात्र समीकरण बदललं जाणार आहे. ब्रेक थ्रू मच निडेड ब्रेक थ्रू. आता मात्र 11 मध्ये 34 ची गरज आहे. पहिल्या चेंडूवरतीच अर्थातच विकेटचं आपण पतन पाहिलं. आता मात्र समीकरण असताना येणाऱ्या 11 मध्ये 34 ची गरज आहे. बॅटिंग मार्क वरती आपण सूर्याला पाहतोय. इथे मात्र ऑनसाइडला ड्रॅग केलंय. एक धाव झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. विकेट कीपर एंड वरती कोणताही खेळाडू नाहीये. नॉनस्ट्राइक एंड वरती चेंडू पाठवलाय आणि इथे मात्र ज्या विकेटच्या पत्राची गरज होती आपण पाहतोय रोहनला जावं लागेल. रन आउटच्या रूपामध्ये आपण पाहतोय रोहन बॅक टू दी पवेलियन गॉन.
पंचांचा इशारा, नो चेंडू आहे. 1 शॉट, नो प्लस 1 शॉट. केवळ 1 धाव अर्जित केली जाणार आहे. ऑनली एकच रन काउंट करण्यात येणार आहे सर. 1 रन झालाय. 9 ची धाव येणार आहे फक्त. 1-30 आपण पाहतोय. $37. ऑन द स्कोर कार्ड टॅली आपण पाहतोय. इथे कुठेतरी मात्र आपण मिसकम्युनिकेशन पाहतोय आणि त्या मिसकम्युनिकेशनच्या रिझनमुळे विकेटचं पतन. रोहन जो चांगला लयमध्ये आपल्याला दिसत होता तो मात्र रनआउटच्या रूपामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 37 ऑन द स्कोर कार्ड टॅली. आतमध्ये आपण पाहतो आदित्यला यावेळेस मात्र इंट्रोड्यूस करण्यात आलंय. जबाबदारीचं ओझं आता मात्र आदित्यवरती असणार आहे. चला थोडस स्पीडअप करायचंय. चला ओमकार 11 गिरगाव आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचे प्लीज. गिरगाव संघ डिसिजन पोहोचवायचे. क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि आमंत्रित केले उमेश 11 संघाला फलंदाजीसाठी. स्टेट ऑन द ट्रॅक. अगदी सरळ आपण हा फटका पाहिला. मिसफील्ड आणि चेंडू होऊन जाणार आहे फरार. धावा मिळतील पूर्ण 4 आणि 4 धावेने धावफलकाचा विचार केला. धावफलक आपण पाहतो 41 या आकड्यावरती आहे. विचार केला जाणारे 10 चेंडू मध्ये 29 ची गरज आहे. इथे मात्र शॉर्टआर्म पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि फळीचा मात्र संपर्क झाला नाहीये. एक्केचाळीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. शॉर्टआर्म पूल मिस्टर स्ट्रोक. स्वतः आशिष
कलेक्ट करण्याचा प्रयत्न झाला परंतु एका धावेने समाधानी व्हावं लागेल. बॅकअप आपण पाहतोय, बॅकअप तिथे तैनात आहे. अगदी दूरवरचा डीप स्क्वेअर लेगचा खेळाडू मात्र बॅकअप साठी आलाय. चार बॉल ना येणार 2 चेंडू शिल्लक. धावफलकाचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 42 धावा धावफलकावरती आहेत. फ्रेंड्स 11 ट्रॉफी आपण पाहतोय. चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष, अर्थातच एक महत्वाचं देखणं आयोजन नियोजन. जर ऑर्गनायझिंग कमिटीचा विचार केला अर्थातच सचिन सर, मुन्ना सर, यतीन सर आणि अर्थातच अनेक व्हॉलंटियर्सच्या मदतीतून उदयास आलेली स्पर्धा आपण पाहतोय. इथे मात्र आपण पाहिलं तर लेग स्टिकचे जास्त बाहेर पंच दंडित करणार आहेत. पंच दंडित करतायत. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय जवळ पोहोचणार आहे 43 या आकड्यावर. फोर्टी 43 धावा धावफलकावरती आहेत. 43 ऑन द स्कोर कार्ड टॅली आपण पाहतोय. बेगीडचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहतोय. चेंडू अलॉंग द कार्पेट अंडर कॉपी बुक स्टाईल मध्ये एक धाव झाली आहे. एका धावेने समाधानी व्हावं लागेल. रॉयल्सचं कौतुक करावं लागणार आहे. रोहनच्या रनआउट नंतर मात्र धावफलकाचा ग्राफ कुठेतरी आपण पाहिलं तर स्थिरावला. धावफलक जवळ पोहोचणार आहे 44 या आकड्यावर. 44 ऑन द स्कोर कार्ड टॅली आपण पाहतोय. 44 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर द कव्हर फटका चांगला आहे. चेंडू इंटू द गॅप जाईल का? लॉंग ऑफचा खेळाडू चार्ज घेतोय. एक धाव झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा मिसकम्युनिकेशन. अगदी शेवटच्या क्षणामध्ये अर्थातच धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 45 ऑन द स्कोर कार्ड टॅली आपण पाहतोय. 6 चेंडूमध्ये 25 ची गरज आहे. चला गिरगाव संघ शेवटचा कॉल झाला. फिल्डिंग घेतली त्यांनी तर अर्थातच रेडी राहायचे आपण. उमेश 11 संघ फलंदाजीसाठी. टॉस ऑलरेडी झालेला आहे. पंचवीस धावांची गरज अर्थातच आहे. रॉयल संघ कुठेतरी या सामन्यामध्ये चांगली पकड बनवताना अजूनपर्यंत आपल्याला दिसतोय. एक धावीचा इशारा पंच दर्शवत आहेत. शॉर्ट टर्म पूलचा पुन्हा एकदा प्रयत्न आपण पाहतोय. कुठेतरी सरळ चेंडू विसावतोय.
विकेटचा फटका, चेंडू निघून जातो आउट ऑफ द पार्क. हा षटकार मात्र टर्निंग पॉइंट ठरेल का? पंच इशारा दर्शवतील यस येतो हा षटकार. 3 चेंडूमध्ये 18ची गरज आहे. तिन्ही मोठे फटके लगवायचे आहेत. यावेळेस मिस्टर स्ट्रोक खेळाडू तिथे तैनात आहे. लॉंग ऑफचा खेळाडू मात्र तिथे आहे. आता मात्र समीकरणाचा विचार केला. 2 चेंडू 18ची गरज. बॅट्समॅन कोण आहे? बॅट्समॅन समीकरणाचा विचार केला येणाऱ्या दोन्हीमध्ये 18ची गरज. रॉयल संघ कुठेतरी सामन्यामध्ये पकड बनवताना आपण पाहतोय. इथे मात्र कुठेतरी औपचारिकता नामात्र शेष असं म्हणायला हरकत नाहीये. चला हार्डलक असेल. विक्रोळी संघ आपले आभार आहेत की आपण इथे आले, या स्पर्धेची शोभा वाढवली. धन्यवाद अमोल सर की आपण या स्पर्धेमध्ये आपल्या संघाची उपस्थिती नोंदवली आणि अर्थातच पुढील वाटचालीसाठी आपल्याला शुभेच्छा असतील. आणि मेन दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. घेऊया शेवटचा ब्रेक. पुढे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा फ्रेंड्स 11 ट्रॉफी 2024चा चेंडूवारी फळीचा रणसंग्राम.